पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढू बिरसा फायटरचा इशारा। तहसीलदार तळोदा यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन। नंदुरबार जिल्ह्यातील 9 सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी राजकीय पुढाऱ्यांच्या इशारावर व सुपारी घेऊन सूडबुद्धीने भ्रष्ट पद्धतीने अवैध बेकायदेशीर अप्रामाणिकपणे आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणाऱ्या भ्रष्ट अकार्यक्षम आदिवासी विरोधी गुंड प्रवृत्तीच्या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत 9 सामाजिक कार्यकर्त्यांवरचा हद्दपारीचा आदेश रद्द करावा, वादग्रस्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी बिरसा फायटर जिल्हा शाखा नंदुरबारकडून तहसीलदार तळोदा यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे। मध्य प्रदेशमधील पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे खेतिया व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे पानसेमल यांना निवेदन देऊन करण्यात आली। यावेळी बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हाध्यक्ष हिरामन खर्डे, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पवार, युवराज वडवी, रतिलाल पवार, मंगलाबाई पवार, मनेश खर्डे, अंजनाबाई खर्डे, करण रावताडे, हिमंत नावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की इंटरनॅशनल आयडॉल राष्ट्रीय कला मित्र तथा बिरसा फायटरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरासह बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रवींद्र वडवी, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, बिरसा फायटरचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारे, भारतीय स्वाभिमानी संघाचे महासचिव रोहिदास वडवी, जिल्हाध्यक्ष पंकज वडवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वडवी, सामाजिक कार्यकर्ता दिलीप मुसळदे, ॲडव्होकेट राहुल कुवर अशा 9 सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर व सुपारी घेऊन सूडबुद्धीने भ्रष्ट पद्धतीने अवैध बेकायदेशीर अप्रामाणिकपणे आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणाऱ्या भ्रष्ट अकार्यक्षम आदिवासी विरोधी गुंड प्रवृत्तीच्या वादग्रस्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी 2 वर्षासाठी नंदुरबार जिल्हा हद्दपाराचा असंविधानिक व बेकायदेशीर आदेश दिनांक 26/3/2026 रोजी काढला आहे। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या या बेकायदेशीर कारवाईचा आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा शहादा ॲडव्होकेट्स बार असोसिएशन शहादा जिल्हा नंदुरबार तर्फे दिनांक 1/4/2026 रोजी निषेध व्यक्त करण्यात आला आहे व पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विरोधात कारवाईसाठी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे। दिनांक 2/4/2026 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील वकील संघाने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या हद्दपार कारवाईचा निषेध व्यक्त करीत कोर्ट कामकाजावर सामूहिक बहिष्कार टाकला आहे। तसेच पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विरोधात ठिकठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजात आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील वरील 9 सामाजिक कार्यकर्त्यांची कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांच्याविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवणकुमार दत्त यांनी अवैध बेकायदेशीर अप्रामाणिकपणे पदाचा व वर्दीचा व अधिकाराचा दुरुपयोग करून जाणीवपूर्वक असद हेतूने प्रेरित होऊन 2 वर्षाकरिता हद्दपार प्रस्ताव त्यांच्या विरोधात मंजूर करून बेकायदेशीर कारवाई केली आहे। सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी ही हेतुपुरस्सर ही हद्दपाराची कारवाई केली आहे। म्हणून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करून नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार।